नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती बाबा यूट्यूब चॅनलवर. तुमच्या भागात पण जोरदार पावसानं पिकांचं नुकसान झालंय का? म्हणजे काय म्हणतात त्याला, मुगाचं, उडदाचं, सोयाबीनचं पीक धोक्यात आले असं वाटतंय का? हो, अगदी. परिस्थिती तशीच आहे बऱ्याच ठिकाणी. आपण पाहिलं ना, एप्रिल-जूनमध्ये पाऊस तसा बऱ्यापैकी झाला, पेरण्या झाल्या वेळेवर. हो. पण आता म्हणजे ऑगस्टच्या या दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पण काही ठिकाणी सोलापूर, पुणे, नगर भागात जोरदार पाऊस झालाय. अतिवृष्टी झालीये. हम्म, मग आता काळजी तर वाटतीये सगळ्यांना, पण काळजी करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ताबडतोब काय करायचं आहे. बरोबर. सगळ्यात पहिली आणि खरंच सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. सांगा. तुमच्या भागात जर अतिवृष्टी झाली असेल किंवा पूर आला असेल किंवा सलग 5 दिवस पाऊस पडून पिकांचं नुकसान झालं असेल, मग ते मूग असो, उडीद, सोयाबीन असो किंवा तूर, कापूस काही असो, तर अजिबात वेळ घालवू नका. अगदी. ही वेळ घालवण्यासारखी नाहीये. तर पहिली गोष्ट, नुकसान झालं असेल तर थांबू नका. हे कधीही विसरू नका. मग पहिलं पाऊल काय? पहिलं पाऊल, आणि हे तातडीनं करायचं आहे, तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा मग तलाठी यांच्याशी लगेच संपर्क साधा. लगेच म्हणजे लगेच. त्यांना सांगा की असं नुकसान झालंय म्हणून. ठीक आहे, संपर्क साधला, पण फक्त सांगून थांबायचं नाही, बरोबर? पुढे काय? अगदी बरोबर. फक्त सांगून नाही चालणार. त्यांच्याकडे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून घेण्यासाठी आग्रह धरा. पाठपुरावा करा. म्हणजे पंचनामा करून द्या म्हणून मागे लागायचं. हो. अनेकदा काय होतं, शेतकरी बांधव शासनाचा किंवा प्रशासनाचा काहीतरी आदेश येईल, काहीतरी घोषणा होईल याची वाट बघत बसतात. हो, तसं होतं खरं. पण तसं करू नका. आदेशाची वाट पाहू नका. पंचनाम्याची मागणी लगेच नोंदवा. हे लक्षात ठेवा. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे की आदेशाची वाट बघू नका. पण हा पंचनामा इतका का गरजेचा आहे? म्हणजे याचे नेमके फायदे काय आहेत शेतकऱ्यांसाठी? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पंचनामा 2 गोष्टींसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे समजा भविष्यात शासनाने अतिवृष्टी किंवा पूरग्रस्तांसाठी काही मदत जाहीर केली, तर ती याच पंचनाम्याच्या आधारावर मिळते. अच्छा, म्हणजे ज्यांच्या नुकसानीची नोंदच नाही हो, त्यांना मदत मिळायला अडचण येऊ शकते. अगदी बरोबर. हा तुमचा अधिकृत पुरावा होतो की बाबा नुकसान झालेलं आहे, म्हणून नोंदणी आवश्यक आहे. आणि दुसरा फायदा? दुसरा फायदा पीक विम्याशी संबंधित आहे. आता बघा, खरीफ 2025चा पीक विमा जरी शेवटी काय म्हणतात त्याला, पीक कापणी प्रयोग, हो, CCE, त्यावर आधारित असला तरी ज्या गावांमध्ये असं मोठं नुकसान झाले, तिथं आधीच झालेले हे पंचनामे विमा कंपनीकडे तुमच्या नुकसानीची तीव्रता दाखवण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे अंतिम नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत याची मदत होऊ शकते. म्हणजे जरी फायनल कॅल्क्युलेशन वेगळं असलं तरी हा पंचनामा एक प्रकारे सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून कामाला येतो विमा मिळवण्यासाठी. हो, तसंच म्हणायला हरकत नाही. एक महत्वाची नोंद होते तुमच्या नुकसानीची. ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे, कारण बघा, अशा वेळेस जर योग्य वेळी योग्य प्रक्रिया केली तर खरंच मोठा दिलासा मिळू शकतो, कुटुंबाला आधार मिळू शकतो. हो, नक्कीच. हे काम केल्यास नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, नुकसान झालं असेल तर अजिबात थांबू नका. लगेच कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांना भेटा आणि पंचनाम्यासाठी प्रयत्न करा. हो, ही प्रक्रिया तुमच्याच फायद्याची आहे. सक्रिय राहा. तर ही होती आजची महत्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे इतर शेतकरी मित्र आहेत, बांधव आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांनाही मदत होईल. हो, शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेतीबद्दलची नवी माहिती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना मिळवण्यासाठी आपल्या शेती बाबा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.